श्री चिदंबराय नमो नमः. अध्याय 6. श्री चिदंबर गुरूंना नमस्कार असो. मुनिवर्य पुढे चरित्र कथन करू लागले. बेडसूर या गावी दीक्षितांचा मल्लप्पा नावाचा एक शिष्य होता. त्याने एक मंदिर बांधले व त्या मंदिरात शिवाची स्थापना करण्याच्या हेतूने तो एके दिवशी मुरगोडास आला. दीक्षितांनी त्याला चैत्र शुद्ध पंचमीचा मुहूर्त काढून दिला. चिदंबराला बरोबर घेऊन मल्ल बेडसुरास परत आला. प्रतिष्ठापनेसाठी गावातील बरेच ब्राह्मण बोलावले होते. ज्योतिषी ब्राह्मण म्हणाले, आज मृत्यूयोग आहे, तेव्हा प्रतिष्ठापना आज करू नको. आम्ही तुला दुसरा मुहूर्त काढून देऊ. गुरुवचनावर पूर्ण विश्वास असल्यामुळे त्याने ज्योतिषाचे न ऐकता कार्याला प्रारंभ केला. पुण्याह वाचन झाले. मंगलवाद्ये वाजू लागली. ब्राह्मण वेदमंत्र म्हणू लागले. पूर्ण कुंभ घेऊन स्त्रिया निघाल्या. मल्लाने आपल्या घराचे दार ओलांडले. एवढ्यात एक विघ्न ओढवले. त्याचा एक भारी किमतीचा बैल काही कारण नसता एकाएकी खाली पडून तडफडून मरण पावला. ज्योतिषी म्हणाले, आमच्या सांगण्याचे महत्त्व तुला वाटले नाही, त्याचा हा परिणाम आहे. परवा दिवशी मुहूर्त चांगला आहे, त्या दिवशी स्थापना कर. इतक्यात चिदंबर त्या जागी आला. ज्योतिषांनी दीक्षितांनी काढलेल्या मुहूर्ताची टिंगल केलेली ऐकून त्यांना त्याचे काही उत्तर दिले नाही. तो मल्लाला म्हणाला, माझ्या वडिलांनी दिलेल्या मुहूर्तावर तुझा बैल मेला म्हणून तू चिंतातूर व साशंक झालास का? असे म्हणून बैल मरून पडलेल्या जागी आला. हातातील झारीतील पाण्याने शिंगापासून शेपटापर्यंत प्रोक्षण केले. पाठीवर 3 वेळा थाप मारली. चिदंबर म्हणाला, हे ऋषेंद्रा, लवकर जागा हो, तुझ्यामुळे आमचे कार्य खोळंबून राहिले आहे. असे म्हणून अंगावरून हात फिरवताच तो बैल अंग मुरडत उठून उभा राहिला. मल्लाने चिदंबरांना साष्टांग नमस्कार करून त्यांची अपार स्तुती केली. सर्व ब्रह्मवृंदांना परमाश्चर्य वाटले. त्यांनी क्षमा मागितली. नंतर योजल्याप्रमाणे शिवप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम यथासांग पार पडला. इति श्री चिदंबर गुरुचरित्रे मृत वृषभ संजीवनम नामम षष्ठोऽध्यायः. श्री चिदंबराय नमो नमः. अध्याय 7. श्री चिदंबर गुरूंना नमस्कार असो. मुनीश्वर ब्राह्मणांना पुढील कथा सांगतात. दीक्षित चिदंबराला म्हणाले, चिदंबरा, तू 12 वर्षे विधियुक्त ब्रह्मचर्य व्रत पालन केलेस. आता तू गृहस्थाश्रम स्वीकारावास असे मला वाटते. इतक्यात लिंगोपंत माढळ्ळी नावाचे गृहस्थ त्यांचे घरी आले. माझी मुलगी तुमच्या चिदंबराला द्यावी या हेतूने मी तुमच्याकडे आलो आहे. माझा हेतू पूर्ण करण्यास आपण समर्थ आहात असे ते म्हणाले. दीक्षितांनी त्यांचे म्हणणे मान्य केले. लिंगोपंतांनी लग्न तिथी निश्चित केली व ठरल्या वेळी लग्नासाठी तेथे गेले. आप्त इष्ट व कुटुंबातील सर्व मंडळी सर्व संपत्तीसह जमली होती. ब्राह्मणांनी मंगलाष्टके म्हटली. वधूवरांवर मंगलाक्षता टाकल्या. लिंगोपंतांनी विधियुक्त सरस्वती नामक कन्येचे चिदंबराला कन्यादान केले. लग्नानिमित्त 4 दिवस पुष्कळ अन्नदान केले. नंतर वऱ्हाड घेऊन ते आपल्या गावास परत गेले. मार्तंड दीक्षितांनी दुसरा मुलगा जो प्रभाकर, त्याचेही लग्न कुलीन कन्या पाहून उरकून घेतले. साक्षात शंकरांनी चिदंबरांचा अवतार घेतला, त्यामुळे त्यांचे गणही सेवा करण्यासाठी अवतार घेऊन आले. पार्वती, भागीरथी या दोघी भूतलावर अवतरल्या. त्यापैकी एकीचा अंगीकार केला, दुसरी वाट पाहत असेल असे चिदंबरांना वाटू लागले. ते वडिलांना म्हणाले, पिताजी, आज एका ज्योतिषाने माझा हात पाहून मला द्विभार्या योग असल्याचे सांगितले. दीक्षितांनी सर्व काही ओळखले व त्याच्या म्हणण्यास त्यांनी संमती दिली. इतक्यात एक ब्राह्मण चिदंबरांकडे आला. त्याचे गाव शेल्लीकरी होते. त्या गावी मणिगिरी नावाचा ब्राह्मण होता. त्याची कृष्णा नावाची महासाध्वी पत्नी होती. तिच्या पोटी मोठा शिवभक्त मुलगा झाला. त्याची तुंगा नावाची पतिव्रता स्त्री होती. तिच्या पोटी बिष्ट नावाचा प्रख्यात मुलगा झाला. त्याला सर्वरा नावाची बायको होती. तिच्या कुशीत एक सुंदर मुलगी जन्मली.
तिच्या सौंदर्याला देवही भुलून गेले. मुलगी उपवर झाली असता तिचे आईबाप विचार करीत बसले होते. एवढ्यात एका ब्राह्मणाने तेथे जाऊन चिदंबरांचे सर्व चरित्र त्यांना वर्णन करून सांगितले. तेव्हा आपली मुलगी चिदंबर कसे स्वीकारतील अशी ते उभयता काळजी करीत होते. सावित्रीने चिदंबर महिमा ऐकल्यापासून रात्रंदिवस त्यांचे चिंतन करू लागली. ती अत्यंत कृश झाली. तेव्हा बिचेष्ठाने मला तुमच्याकडे पाठवले. तरी आता आपण आपले निश्चित मत मला सांगा. चिदंबराने ब्राह्मणाचा निरोप दीक्षितांना जाऊन सांगितला. त्यांना फार आनंद झाला. लग्न तिथी ठरली. दीक्षित आपले सर्व आप्तइष्ट शिष्यगण बरोबर घेऊन शेल्लकरीस आले व गावाजवळ थांबले. बिचेष्ठाने मोठ्या समारंभाने सर्वांना आपल्या घरी नेले. मोठ्या थाटाने कन्यादान केले. अन्न संतर्पण 4 दिवस चालू होते. अपार दानधर्म केला. नंतर दीक्षित आपल्या परिवारासह परत आपल्या गावी गेले. चिदंबर आपल्या 2 स्त्रिया, पहिली सरस्वती आणि दुसरी सावित्री यांसह फारच शोभू लागला. वडिलांची सेवा केली असता सर्व मनकामना पूर्ण होतात हे जगाला कळावे म्हणून चिदंबर मोठ्या भक्तीने पित्याची सेवा करीत असे. वडिलांनी हाक मारताच धावत येऊन त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानित असे. वडील उठण्यापूर्वी तो उठे, वडील झोपल्यानंतर तो झोपी जाई. याप्रमाणे मुरगोडात राहून तो पितृसेवा करू लागला. इति श्री चिदंबर विवाह महोत्सव वर्णनम नामम सप्तमोऽध्यायः. श्री चिदंबराय नमो नमः. अध्याय 8. श्री चिदंबर गुरो तुला नमस्कार असो. मुनीश्वर ब्राह्मणांना पुढे कथा वर्णन करून सांगू लागले. सरस्वतीपासून चिदंबराला दिवाकर आणि शंकर असे 2 मुलगे झाले. आजोबांना परम आनंद झाला. पुढे एके दिवशी दीक्षित चिदंबराला म्हणाले, चिदंबरा, मला इष्टिकर्मासाठी लोण्याची फारच नड आहे. तरी ताबडतोब शेजारच्या गावी जा आणि मला लोणी आणून दे. मी तोपर्यंत ऋत्विजांना घेऊन इष्टीला प्रारंभ करतो. चिदंबराने वडिलास नमस्कार केला व सांगितले की आज मला कोठे जाऊ नये असे वाटते, पण तुमची आज्ञाच आहे तर मी जाऊन थोडे लोणी आणतो. इतके बोलून तो आईपाशी गेला आणि म्हणाला, आज कोणीही कोणतीही वस्तू जरी आणून दिली तरी तू स्वीकारू नको असे सांगून तो परगावी निघून गेला. चिदंबर निघून गेला. इतक्यात एक शेजारीण मनात दुष्ट हेतू धरून गोड गोड बोलत घरात आली. तिने एक पडवळ आणले होते. आजच याची भाजी करा असे ती म्हणाली. दुर्दैवाने मातेने ते फळ हाती घेतले. त्या फळाला स्पर्श करताच तिचा जीव तडफडू लागला आणि 1-1.5 तासात ती मरण पावली. इतक्यात चिदंबर आला. त्याने हा प्रकार पाहून वडिलास विनंती केली की बाबा, तुम्ही आज्ञा द्याल तर मी आत्ताच मातेला उठवीन. दीक्षित म्हणाले, अरे बाळा, आज तू हिला जिवंत केलीस की पुढे तुझ्या घरापुढे प्रेतांच्या राशी येऊन पडतील. ती सर्व प्रेते तू जिवंत करणार नाहीस असे नाही. तथापि तू इतक्यात प्रगट होऊ नको. कर्माप्रमाणे सर्व गोष्टी घडत असतात. तरी तू आता आपल्या मातेचे शास्त्राप्रमाणे क्रियाकर्म कर. त्याप्रमाणे सर्व चिदंबराने केले. अपार दानधर्म केला. 14व्या दिवशी दानधर्म व अन्नदानही भरपूर केले. एके दिवशी मार्तंड दीक्षित मनाशी विचार करू लागले. जन्मल्यापासून मी अपार सुख भोगले. 2 नातवंडे पाहिली. चिदंबर हा शंकरांचा अवतार असून माझी आज्ञा निरंतर पालन करतो. माझ्या वयाला 90 वर्षे झाली. दृष्टी कमी झाली. कान मंद झाले. ते चिदंबराला म्हणाले, आजपासून तू प्रगट होण्यास माझी हरकत नाही. एवढे सांगून रोजचे अनुष्ठान संपताच वज्रासन घालून प्राणायाम सुरू केला. ब्रह्मरंध्रातून त्यांनी प्राण सोडला. शके 1710 ज्येष्ठ शुद्ध नवमीस ही घटना घडली. चिदंबराने आपल्या पित्याचा अंत्यसंस्कार यथाविधी केला. केंगेरी येथे 3रे दिवशी चितेतील सर्व राख व अस्थी काढताच त्या जागी 6 औदुंबरांची रोपटी दिसू लागली. ती पाहून चिदंबराला हर्ष झाला. त्या रोपट्यांचे काळजीपूर्वक त्यांनी रक्षण केले. ते वृक्ष अद्याप त्या जागी आहेत. 14व्या दिवशी चिदंबराने 400 ब्राह्मणांना भोजनास निमंत्रण केले. दुपारचे 12 वाजले. मार्तंड दीक्षितांचा एक शिष्य
काशीराज नावाचा होता. तो म्हणाला, हे चिदंबरा, स्वयंपाक तयार आहे, ब्राह्मण भुकेजले आहेत, तरी आता पाने मांडण्यास परवानगी द्या. चिदंबरांनी त्याला थोडा वेळ थांबण्यास सांगितले. दुपारचे 3 वाजले. मग पाने वाढण्यास चिदंबराने परवानगी दिली. काशीराजाने ताबडतोब पत्रावळी मांडून वाढावयास सुरुवात केली. इतक्यात आणखी 400 ब्राह्मण त्या ठिकाणी येऊन दाखल झाले. चिदंबराने त्यांचीही पाने मांडावयास सांगितली. पाने वाढून झाली. काशीराजाने चिदंबरास विनंती केली, इतक्यात संकल्प सोडू नका, थोडा वेळ थांबा, तेवढ्यात आणखी पाकसिद्धी करवितो. सध्या असलेले अन्न इतक्या लोकांना पुरणार नाही, आपली अपकीर्ती होईल. चिदंबर म्हणाले, माझ्या पित्याने जाताना अन्नपूर्णा माझ्या स्वाधीन केली आहे, ती आता पाकशाळेत बसली आहे. असे म्हणून चिदंबरांनी काशीराजाला पाकशाळेत नेऊन ती दाखवली. काशीराजाने त्या वृद्ध सुवासिनीला पाहताच नमस्कार केला. तेव्हा ती उभी राहिली. त्या दिवशी 800 ब्राह्मण पोटभर जेवले, तरी देखील तयार केलेले अन्न पूर्वी इतकेच उरलेले दिसले. हा चमत्कार पाहून सर्वांनी चिदंबराला शंकराचा अवतार अशी खात्री होऊन नमस्कार केला. तेव्हापासून चिदंबर महिमा वाढत चालला. संस्थानिक राजे रजवाडे देखील आपला मोठेपणा बाजूस सारून सेवेसाठी केंगेरीस येऊ लागले. अनेक देशातील लोक चिदंबरांच्या दर्शनास येत व तात्काळ त्यांचे मनोरथ पूर्ण होत असे. एके दिवशी एक शूद्र त्यांच्या दर्शनासाठी आला व अत्यंत दारिद्र्याने पिडला असल्याचे सांगू लागला. चिदंबर म्हणाले, तुझ्या आजोबाने तुझ्या घरातील देव्हाऱ्याच्या ईशान्येला 2 हात खोल द्रव्य पुरून ठेवले आहे, ते द्रव्य घे. त्याप्रमाणे त्याने खोदून पाहिले, त्याला द्रव्य मिळाले नाही, तो पुन्हा परत आला. चिदंबरांनी सांगितले, आता जे खोदलेस त्याच्या उत्तरेस 1 हातभर खण. त्याप्रमाणे खणताच त्याला पुष्कळ द्रव्य सापडले. ते सर्व द्रव्य घेऊन तो चिदंबरांकडे येऊन त्यांच्यापुढे ते ठेवले. चिदंबर म्हणाले, हे द्रव्य घेऊन घरी जा, आजपासून देवब्राह्मणांची सेवा कर. ताबडतोब त्यातील निम्मे द्रव्य त्याने देवब्राह्मणांना वाटून टाकले. निम्मे घरी घेऊन गेला. नित्य दानधर्म करीत राहिला. असा चिदंबर महिमा वाढत चालला असता त्यांचे सासरे लिंगप्पा अचानकपणे आले व मुलीला माहेरी पाठवा अशी विनंती केली. चिदंबरांनी परवानगी देताच पित्याने सरस्वतीला माहेरी नेली. काही दिवस आनंदात केले. एके दिवशी त्या गावी टिपू नावाचा दक्षिण देशीचा यवन राजा आपल्या चतुरंग फौजेसह आला. तो जिकडे जाई तेथील देवालये उद्ध्वस्त करी, ब्राह्मणांचा छळ करी, पाप पुण्याची त्याला पर्वा नसे. त्याने लिंगप्पाचे घराला वेढा घातला. त्याचे घरातील सर्व संपत्ती लुटली. इतक्यात सरस्वतीला तो अन्याय सहन होऊन ती मुसळ घेऊन टिपूला मारायला गेली. तेव्हा टिपूने संतापून तिला पकडून बंदीत टाकण्याबद्दल सेवकांना आज्ञा दिली. त्या टिपूचे शिपाई येऊन तिच्या अंगात स्पर्श करताच तडफडून खाली पडून प्राण सोडू लागले. हत्ती, घोडे, पायदळ सर्वच यमलोकाला गेले. टिपूची दोन्ही डोळ्यातील बुबुळे एकदम गळून पडली. कोणाच्या क्षोभाने माझी बुबुळे गळून पडली असा टिपू मनाशी विचार करू लागला. मी देवळे पाडली, अविचारीपणाने ब्राह्मणांना मारलं, त्यामुळे मला अशी दशा प्राप्त झाली असावी. आता मी काय करू, माझा उद्धार कोण करील अशा काळजीत तो पडला. इतक्यात तेथे एक ब्राह्मण आला. ब्राह्मणाला असे समजताच टिपूने त्याला नमस्कार केला. त्याला टिपूने विचारले, महाराज, कोणत्या अपराधामुळे माझी अशी दशा झाली? त्या ब्राह्मणाने निर्भयपणाने त्याला सांगितले, अरे यवनेशा, चिदंबर गुरूंचा महिमा फार मोठा आहे. त्यांच्या कांतेवर तू दृष्टी ठेवलीस. तिला जर तू बंदीत घालशील तर तूही एका क्षणात यमलोकाला जाशील. तो सच्चिदानंद परमात्मा असून त्याच्या पत्नीला जर तू नेलेस तर तुझे कल्याण कसे होईल? तुला आपले हित जर हवे असेल तर तू त्यांच्या पत्नीला नेऊन त्यांच्या स्वाधीन कर. हे ब्राह्मणाचे भाषण ऐकून टिपू नोकराच्या हाताला धरून चिदंबरांच्या गावी गेला. चिदंबरांना साष्टांग नमस्कार घालून म्हणाला, महाराज, मी अपराधी आहे, मला क्षमा करा. चिदंबर म्हणाले, देवा ब्राह्मणांचा संहार करायचा सोडून येथवर तू का आलास? चिदंबरांचे बोलणे ऐकून टिपू थरथरा कापू लागला. तो म्हणाला, महाराज, मी तुमच्या कांतेला बंदीत टाकण्यास माझ्या नोकरांना सांगितले. माझे नोकरही माझ्याहून अतिदुष्ट आहेत. त्यांनी अज्ञानपणे सरस्वतीला मेण्यात नेऊन बसवली. माझे चतुरंग सैन्य सर्वच मृत्युमुखी पडले असून मी देखील आंधळा व दुर्बळ झालो आहे. मग सरस्वती मेण्यातून घरी निघून गेली.
भोवतालचे लोक बोलू लागले, हा दुष्ट टिपू मेला तर फार बरे होईल, याला वाचवणे म्हणजे आपला नाश करून घेणे होय. चिदंबरांना त्यांची दया आली. त्याने डोळे उघडवयास सांगताच त्याने डोळे उघडले. तोच त्याला पूर्ववत दृष्टी प्राप्त झाली. त्यांचे सर्व सैन्य जिवंत झाले. चिदंबर म्हणाले, हे यवन राजा, यापुढे देवा ब्राह्मणांना उपद्रव देण्याचे विचार स्वप्नातही मनात आणू नको. पुन्हा असे करशील तर तू आपल्या प्राणाला मुकशील. त्याप्रमाणे टिपूला चिदंबरांनी ताकीद दिल्यावर तो आपले सैन्य घेऊन परत आपल्या स्थानी निघून गेला. इति श्री चिदंबर गुरुचरित्रे टिपू मदभंगो नामम अष्टमोऽध्यायः. श्री चिदंबराय नमो नमः. अध्याय 9. श्री चिदंबर महागुरो, तुम्हाला नमस्कार असो. मुनीश्वर ब्राह्मणांना पुढील चरित्र वर्णन करून सांगू लागले. चिदंबर श्रोताग्नीचा अंगीकार करून दोघी स्त्रियांसह गृहस्थाश्रमातील नित्यकर्मांचे आचरण करू लागले. ब्राह्ममूर्ती उठत असत. नंतर ब्रह्मचिंतन, प्रातःस्मरण करीत, शौच, मुखमार्जन, स्नान करून श्वेत वस्त्रे नेसून सर्वांगाला भस्मलेपन करीत, संध्या करीत. नंतर होम झाल्यावर देव, ब्राह्मण व गायीची पूजा करीत. नंतर पाठशाळेत जाऊन शिष्यांकडून वेद पठण करवीत. इतके झाल्यावर मग यात्रेस आलेल्या भक्तजनांना दर्शन देत. मार्तंड दीक्षितांनी देहकष्ट सोसून गायत्रीची पुरश्चरणे केली होती. त्यांची सांगता करण्यासाठी चिदंबरांनी 1,00,000 ब्राह्मण भोजनाचा संकल्प केला. दररोज त्यांना ते पक्वान्नाचे जेवण देत असत. गरीब श्रीमंत असा भेद तेथे नव्हता. त्यांचे आदरातिथ्य व भोजनाचा थाट पाहून राजे लोकही थक्क होऊन जात असत. एके दिवशी एक गरीब ब्राह्मण त्यांची कीर्ती ऐकून त्यांचा शोध करीत तेथे आला. त्या दिवशी पर्वकाळ होता. चिदंबर दीक्षित कमरे इतक्या पाण्यात मलप्रभा नदीत उभे होते. तेथे जाऊन तो प्रार्थना करू लागला, महाराज, मला मुले बाळे फार आहेत. पोटभर अन्नाला मी महाग झालो आहे. मुलांच्या मुंजी लग्न होऊन आमचा उदरनिर्वाह चांगला चालावा अशी माझ्यावर कृपा करा. चिदंबर म्हणाले, मी गरीब ब्राह्मण आहे. आपण पूज्य आणि सत्पात्र आहात. मी जे काही पत्र, पुष्प, फल, जल देईन तेवढ्यावर आपण संतुष्ट व्हावे. ब्राह्मण अत्यंत भाविक असल्याने तो कबूल झाला. त्याच्या पदरात चिदंबरांनी कलशातील पाणी ओतले. पदरात ओतलेल्या पाण्याचे तात्काळ 52 कशी सुवर्ण बनले. त्या ब्राह्मणाने त्यांना साष्टांग नमस्कार केला. तेव्हा चिदंबरांनी हा झालेला प्रकार कोणालाही सांगू नये. सांगितले तर लक्ष्मी निघून जाईल अशी ताकीद दिली. त्या ब्राह्मणाला अनुग्रह दिला व आशीर्वाद देऊन घरी पाठवले. पुढे सरस्वतीला मृत्युंजय आणि वररुची नावाचे 2 मुलगे झाले. सावित्रीला काशीनाथ आणि भास्कर असे 2 मुलगे झाले. चिदंबरांना एकूण 6 मुलगे झाले. ते सत्कर्माचरणात वेळ घालवीत, वडिलांची आज्ञा पालन करीत. चिदंबरांची दक्षता, कार्यकौशल्य आणि निर्भयता हे गुण दिवाकराने घेतले. सर्व शास्त्रात प्रावीण्य, वेदशास्त्र नैपुण्य आणि जनवशीकरणता हे गुण शंकराने घेतले. तपश्चर्या, मंत्रसाधना, व्यवहार चातुर्य व नित्य अग्निकार्य हे गुण मृत्युंजयाने स्वीकारले. शापानुग्रह, वाकसिद्धता, देवब्राह्मणांची सेवा, अन्नदान आणि दृढ उपासना हे गुण वररुचीने घेतले. सत्कर्मशीलता, अंतर्ज्ञता, सर्वज्ञत्व, गोड भाषण, दुष्ट प्रतिग्रह निर्बंधता आणि कालज्ञता हे गुण काशीनाथाने स्वीकारले. ज्येष्ठ सेवा दक्षता, नित्य अनुष्ठान प्रियता, समयसूचकता हे गुण भास्कराने आत्मसात केले. विजयपूर नावाच्या गावी एक रामकृष्ण नावाचा सदाचारी ब्राह्मण राहत असे. त्याची पत्नी पतिव्रता होती. घरात गडगंज संपत्ती असून संतती नसल्यामुळे ती उभयता नित्य चिंता करीत. पुढे एके दिवशी एक ब्राह्मण तिच्या स्वप्नात येऊन म्हणाला, माते, लोकांना पुण्य आचरणाचा कंटाळा फार, मात्र ते चांगल्या फळाची इच्छा करतात. पापकर्मे धडाधड करतात, मात्र त्यांना पापाचे फळ नको असते. पुण्याई असल्याशिवाय संतती होत नसते. तुझ्या पूर्वजन्मीच्या पापामुळे तुला संतती होत नाही. तुला पुत्र हवा असेल तर तू चिदंबर दीक्षितांकडे जा. दोघा पती पत्नींना सारखे स्वप्न पडले. ती दोघे जागी झाली. पहाटे उठून स्नान करून चिदंबरांच्या दर्शनासाठी निघाली. चिदंबरांच्या गावी पोहोचताच त्यांचे दर्शन त्यांनी घेतले.
आपले येण्याचे कारण त्यांना सांगितले. चिदंबर म्हणाले, अंबे, तुझ्या पूर्वकर्मामुळे तुला संतती होत नाही. त्या कर्मांचा परिहार करण्यासाठी मी सांगतो तसे तू कर. येथून 4 कोसांवर सत्तीगिरी नावाचे गाव आहे. तेथील मारुतीच्या देवळासमोर एक तेल्याचे घर आहे. तो तेली फार श्रीमंत होता. त्याने आपले सर्व द्रव्य स्त्रीच्या स्वाधीन केले होते. तेली मरून गेल्यावर तिने द्रव्य हंड्यात घालून पुरून ठेवले. त्यावर एक उखळ घातले. ती म्हातारी तेलीन मुलांना द्रव्यासंबंधी काहीच न सांगता मरून गेली. तिच्या 5 मुलांनी घर अनेक ठिकाणी खणून पाहिले, पण त्यांना ते द्रव्य सापडले नाही. त्यामुळे त्यांचे जीवन फार कष्टमय झाले. त्यांच्या तळतळाटामुळे तुला संतती होत नाही. तेलीण तूच होतीस. या जन्मी तू ब्राह्मण कुळात जन्माला आलीस. तरी तू आता सत्यगिरीत जा. मारुतीची षोडशोपचारे पूजा कर. नंतर तू आपल्या घरात जा. तेथील उखळ काढ. तुला द्रव्याचा हंडा सापडेल. त्यात प्रथम नथ तुला दिसेल. ती तू नाकात घाल. मग ते सर्व द्रव्य मुलांना सारखे वाटून दे. त्या मुलांना आनंद झाला म्हणजे तुला मुलगा होईल. हे ऐकून तिने चिदंबरांना नमस्कार केला आणि सत्यगिरीस जाण्यास निघाली. हे कौतुक पाहण्यास आणखीन बरीच मंडळी तिथून निघाली. चिदंबरांच्या सांगण्याप्रमाणे तिने प्रथम मारुतीची पूजा केली. ब्राह्मण सुवासिनींना भोजन घालून तृप्त केले. इतके झाल्यावर ती आपल्या पूर्वजन्मीच्या घरात शिरली. त्या दिवशी तिने अभ्यंग स्नान करून ती पितांबर नेसली होती. सोन्या मोत्यांचे अलंकार घालून लक्ष्मीसारखी दिसत होती. अशा त्या सुंदर स्त्रीने सर्व घरे हिंडून पाहिले. स्वयंपाकघरात जाताच तिला उखळ दिसले. तिने त्या मुलांना हाक मारून ते उखळ काढावयास लावले. त्याच्या खाली द्रव्याचा ठेवा पाहताच सर्वांना आश्चर्य वाटले. त्यात असलेली नथ तिने आपल्या नाकात घातली. हंडा ओतून पाहता अपार द्रव्य आढळले. 5 मुलांना जवळ बोलावून त्या द्रव्याचे सारखे 5 भाग करून तिने ते वाटून दिले. मग तिने आपला पूर्वजन्म त्या मुलांना सांगितला. माझ्या नवऱ्याने सर्व द्रव्य माझ्या स्वाधीन केले होते. मरते समय ते द्रव्य तुमच्या स्वाधीन न करता मला मरण आले. त्यामुळे तुम्हाला पोटासाठी फार यातायात करावी लागली. तुम्हाला दारिद्र्यात दिवस कंठावे लागले. त्यामुळे तुमचा सर्वांचा तळतळाट मला लागला. आता चिदंबर दीक्षितांच्या कृपेने तुमचा ठेवा तुम्हाला मिळाला आहे. मला तुम्ही शापमुक्त करून आशीर्वाद द्या. मला पुत्र व्हावा असा माझ्यावर अनुग्रह करा. असे बोलत असता प्रेमाने तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. हे पाहून त्या 5ही मुलांचे कंठ दाटून आले. त्यांचे डोळे पाण्याने भरून आले. त्यांनी पूर्वजन्मीच्या मातेला वंदन केले. त्यांनी तिला उत्तम आशीर्वाद दिले. त्यांचा निरोप घेऊन व त्यांचे अभिष्ट चिंतून ती चिदंबरांकडे परत आली. नमस्कार करताच दीक्षितांनी 2 नारळ तिच्या ओटीत घातले आणि तिला पुत्रवती हो असा आशीर्वाद दिला. ती पतिव्रता म्हणाली, जन्मोजन्मी अनेक पुत्र झाले तरी मला समाधान झाले नाही. तेव्हा माझी विषयेच्छा पूर्ण करा. माझा संसार ताप नाहीसा करा. मी या संसाराला कंटाळले आहे. यातून माझा उद्धार करा. चिदंबर म्हणाले, तुम्ही उभयता पतिपत्नी माझे भक्त आहात. तेथील सर्व सुखे भोगा. अंतकाळी तुम्हाला शाश्वत पदाची प्राप्ती होईल. गुरुकृपेने त्यांना 2 मुलगे झाले. म्हणून चिदंबर चरणी विश्वास ठेवला पाहिजे. इति चिदंबर चरित्रे तैलिकाख्यानम नाम 9मोऽध्यायः. श्री चिदंबराय नमो नमः. अध्याय 10वा. श्री चिदंबर महागुरु, तुम्हाला नमस्कार असो. ब्राह्मण म्हणाले, मुनी महाराज, तुमच्या मुखाने चिदंबर चरित्र ऐकून आमचे मन कथामृत पान करण्यासाठी आणखी उत्सुक झाले आहे. मुनिश्रेष्ठ सांगू लागले, श्री चिदंबर दीक्षित मुरगोड येथे असताना तेथील देसाई आपल्या कारभाऱ्याचा खून करू इच्छित होता. त्याचे नाव लिंगोपंत होते. एके दिवशी देसायाने लिंगोपंताला बोलावणे धाडले. दीक्षित म्हणाले, लिंगोपंत, आज तुम्ही देसायाकडे जाऊ नये. माझी आज्ञा उल्लंघन करू नका. देसाई आपला अन्नदाता आहे. त्यांनी बोलावल्यावर जाणे भाग आहे असे म्हणून लिंगोपंत देसायाकडे गेले आणि नमस्कार करून बसले. देसायांनी खुणेने सांगताच मारेकरांनी त्याला ठार केले. हा प्रकार चिदंबरांना कळताच त्यांनी 12 वर्षापर्यंत गाव सोडले. प्रथम ते देवलपुरात जाऊन 1 वर्षभर राहिले. तेथे असताना 2 कोकणातील ब्राह्मण तेथे आले. दुपारी ते पंक्तीला जेवाव्यास बसले असता कण्या, भाकरी, जळजळीत सांभार पाहून त्यापैकी एक जण उठला. त्याला ते कुत्र्याचे खाद्य वाटले. स्वतः स्वयंपाक करून जेवणासाठी तो उठला. चिदंबर म्हणाले, अन्न ब्रह्म आहे, त्याची निंदा करू नये.
त्याचा स्वीकार करण्यातच तुमचे कल्याण आहे. इतके सांगून सुद्धा तो मारुतीच्या देवळात जाऊन स्वस्थ पडला. इकडे सर्व ब्राह्मण आणि त्यांचा वडील बंधू यांनी महाप्रसाद म्हणून आनंदाने भोजन केले. महाप्रसाद न घेतल्याने त्याला भ्रम होऊन तो बरळू लागला. अंगाला चिखल आणि धूळ लावून तो नाचू लागला व गाऊ लागला. जवळ येणाऱ्यांना तो अदवा तदवा बोलू लागला. हे पाहून वडील बंधू चिदंबराला शरण गेला. चिदंबरांनी महाप्रसाद त्याला खाऊ घालण्यास सांगितले. तसे करताच तो चांगलाच शुद्धीवर आला. पुढे एके दिवशी देवलपुरास एक गृहस्थाश्रमी पण महातपस्वी आणि वेदांचा अर्थ जाणणारा इसम आला. तो पुण्याचा राहणारा होता. तो संसारात कंटाळून व दारिद्र्याने त्रासून दत्त क्षेत्राला गेला होता. त्याला दत्त प्रसन्न झाले. त्याला ऐश्वर्य प्राप्त झाले. त्याने पुष्कळ दानधर्म केला. एकदा चिदंबर नरसोबाचे वाडीस गेले असताना त्यांना तो शरण गेला. चिदंबरांनी त्याला ब्रह्मोपदेश दिला. त्याने योगाग्नीने चिदंबरांना स्वयंपाक करून उत्तम प्रकारे भोजन दिले. मी चिदंबरांचा शिष्य आहे असे तो सर्वांना सांगे. नंतर त्याने संन्यास घेतला. एकदा तो संन्यासी आपल्या 2 शिष्यांसह निर्जन अरण्यात फिरत असता रात्री एका देवळात मुक्काम पडला. त्या रात्री तिथे वाघ येताच शिष्य देवळात जाऊन दार बंद करून बसले. संन्यासी महाराज बाहेरच पण निर्भयपणे ध्यानस्थ बसले. त्यातील एका वाघाला काटा घुसला होता. तो तळमळत होता. त्याला स्वामींनी जवळ बोलावले. त्याच्या पायातील काटा काढला आणि त्यात औषधी रस घालून चिंधी गुंडाळली. त्याच्या पाठीवरून 3 वेळा हात फिरवला. हा प्रकार पाहून शिष्य बाहेर आले. त्यांनी गुरूंना साष्टांग नमस्कार घालून त्यांची अनेक प्रकारे स्तुती केली. पुढे शिष्यांसह तीर्थयात्रा करीत स्वामी दुबळ ब्राह्मणाचे घरी रात्री वस्तीस उतरले. त्या ब्राह्मणाचा रोगी मुलगा त्याच वेळी मेला होता आणि सर्व आप्तमंडळी शोक करीत होती. ते पाहून स्वामींनी चिदंबरांचे नाव घेऊन त्या मृत बालकाला भस्म लावताच तो मुलगा जिवंत झाला. राजापूर येथील कुंडात भागीरथी निघाली. हे ऐकून तेथे जाताच भागीरथी गुप्त झाली. रिकाम्या कुंडावर उभे राहून चिदंबर नामांची गर्जना करताच तिन्ही कुंडांतून गंगा वाहू लागली. तेथून स्वामी देवलपुरास निघाले. इकडे चिदंबरांनी सर्वांना सांगितले की आज आपल्याकडे ब्रह्मवेत्ते संन्यासी येणार आहेत. चला आपण त्यांना सामोरे जाऊ. 1 कोसपर्यंत गेल्यावर स्वामींची भेट झाली. चिदंबरांनी त्यांना हाताला धरून आपल्या घरी आणले. त्यांची भक्तीने पूजा केली. अनेक ब्राह्मणांसह स्वामींना पक्वानांचे भोजन दिले. स्वामी 3 महिने तेथे राहिले. एके दिवशी अर्धोदय पर्वकाळ प्राप्त झाला असता नदी स्नानांसाठी चिदंबर गुरु निघाले. संन्यासी महाराज निघाले. गावाबाहेर एका कोरड्या विहिरीत ते उतरले. चिदंबरांनी गंगेची स्तुती करताच तेथील एका झऱ्यातून पाणी निघू लागले. गुडघ्या इतके पाणी येताच यतींनी स्नान केले व भस्म फासून वर येऊन बसले. मग चिदंबरांनी सर्व लोकांसह विहिरीत प्रवेश करताच विहीर पाण्याने तुडुंब भरली. यती म्हणाले, या पाण्यात पिंड टाकले असता सर्व पितृगण तृप्त होतात. हे माझे वाक्य सत्य आहे. सर्वजण स्नान करून परत फिरले. नंतर ते यती सांगली येथे गेले. त्यांचा एक भक्त तुरुंगात होता. त्याला भेटले. त्याला ते म्हणाले, आजपासून 16व्या दिवशी तुझी तुरुंगातून सुटका होईल. सुटका होताच तू चिदंबरांकडे जा असे सांगून ते नृसिंह क्षेत्राला गेले. इकडे 15व्या दिवशी सांगलीच्या राजाच्या स्वप्नात जाऊन त्या भक्ताला सोडून देण्याबद्दल चिदंबरांनी सांगितले. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. स्वप्नात सांगितल्याप्रमाणे सांगलीकरांनी त्या नानाला सकाळी बेड्या काढून बाहेर आणले आणि त्याला प्रायश्चित्त देऊन आपल्या पंक्तीला जेवण घालून वस्त्रे अलंकार देऊन त्याला निरोप दिला. नानाने 4 दिवस त्या तुरुंगात राहण्याची परवानगी घेतली. त्याने भिंतीवर लिहिलेले सर्व चिदंबर चरित्र लिहून घेतले. नंतर तो चिदंबरांच्या भेटीला गेला. अशा प्रकारे चिदंबर महिमा दिवसेंदिवस वाढत चालला. इतिश्री सर्व चिदंबर चरित्रे नारायण यती समागमे शुष्क वाप्या निर्झरोत्पत्ती नाम 10मोऽध्यायः.